पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही 2-4 दिवसा पहिले या ठिकाणी निवेदन दिलं आहे आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे की सर्व पक्षीय नेत्यांनी तात्काळ मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं की नाही भेटावं म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी जाहीर करावी म्हणून आम्ही आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्या आंदोलनाची सुरुवात उद्धव साहेब ठाकरे यांना आम्हाला विचारायचं आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून आपल्या पक्षाची भूमिका काय आहे ती स्पष्ट करावी। त्यासाठी आज मराठा क्रांती ठोक मोर्चा या ठिकाणी हे बघा, यांना फक्त मराठा समाजाचा यांना फक्त वापर करायचा आहे, मतासाठी यांना सगळ्याला वापर करायचा आहे। आज तुम्ही बघताय ठोक मोर्चा आता कलानगर परिसरामध्ये दाखल झालेला आहे। मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून देण्यात आला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत आहेत। दिनेश, मराठा क्रांती ठोक मोर्चा आता कलानगर परिसरात दाखल झाला आहे। होळी सध्याचे आपण एक दृश्य बघू शकतो। मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे मातोश्री कलानगरच्या प्रवेशद्वारापर्यंत आलेले आहेत। मुंबई पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतायत, पण हे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत। त्यांना उद्धव ठाकरेंची मराठा आरक्षणावरची भूमिका हवी आहे, त्यांनी ती भूमिका स्पष्ट करावी यासाठी हे कार्यकर्ते इथे आलेले आहेत। कालही हे कार्यकर्ते आले होते, पण त्यांना उद्धव ठाकरे यांची वेळ मिळाली नव्हती, त्यामुळे आजही उद्धव ठाकरे यांची वेळ मिळवण्याचा हा प्रयत्न मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते करतात। आपण त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यांच्या हातात फ्लेक्स आहेत, पोस्टर्स आहेत, उद्धव ठाकरे यांची वेळ मिळावी आणि उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणावर त्यांची भूमिका स्पष्ट करावी असं तुम्ही सांगाल, काय नेमकी तुमची मागणी आहे? मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे उद्धव साहेबांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण तुम्ही कालही आला होता जाहीर करावी। अहो, हे मराठा समाजाच्या मतदानावर निवडून येतात, कोणाच्या मराठा समाजाच्या मतदानावर निवडून येतात आणि मराठा समाजाला जेव्हा टिकणारं आरक्षण आणि ओबीसी मधलं आरक्षण जेव्हा मराठा समाज मागणी करतो त्यावेळेस यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करत नाही। फक्त काय म्हणतात माहिती का, मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण भेटायला पाहिजे। अरे पण कसल्या पद्धतीने भेटायला पाहिजे? मराठा समाज आज मागणी करतोय की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटायला पाहिजे। पण साहेब, तुम्हाला फक्त उद्धव ठाकरेंचीच भूमिका हवी आहे की सगळ्या राजकीय नेत्यांची? उद्या आमचं शरद पवार साहेब यांच्या घरासमोर 12 वाजता प्रत्येक पक्षाच्या, मग ते मुख्यमंत्री असू द्या, उपमुख्यमंत्री असू द्या, सर्व पक्षीय नेत्यांच्या घरासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चा जाणार आहे। उद्धव ठाकरे यांना कालही तुम्ही भेटण्यासाठी आला होता, तुम्हाला वेळ मिळाली होती काल, आज का आला आहे? काय नेमकं? काल आमचे सहकारी आले होते, त्यांना या ठिकाणी उद्धव साहेबांनी भेट नाकारलेली होती, त्यांचा आम्ही आज या ठिकाणी जाहीर निषेध करतो। उद्धव ठाकरेंनी भेट का नाकारली? आता आम्हाला काय माहिती, आता उद्धव साहेबांना विचारा तुम्ही, हा प्रश्न तुम्ही उद्धव साहेबांना। कोण आले होते, कोण पदाधिकारी? आपण संभाजीनगरचे सकल मराठा समाजाचे आमचेच बांधव होते, त्यांना पण काल त्यांनी भेट नाकारलेली आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे, उद्धव साहेबच नाही पवार साहेबांच्या पण आम्ही घरी जाणार आहोत। पवार साहेबांना पण आजच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो का तुम्ही फक्त या ठिकाणी मराठा समाजाचा आणि मोर्चाचा राजकीय फायद्यासाठी या ठिकाणी उपयोग करून घेऊ नका। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण याच्यासाठी तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे ती स्पष्ट करा, नसता येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज मतदानावर बहिष्कार करेल। आताच मी सांगितलं काय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या पण घरावर आम्ही जाणार। इथून सुरुवात आहे, मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक लावली होती, त्या सर्व पक्षीय बैठकीला हे विरोधी पक्षातलं एकही नेता आला नाही। त्यामुळं मराठा क्रांती ठोक मोर्चाचा जाहीर निषेध करतो आणि लवकर सर्व पक्षीय बैठक लावून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं ही आमची विनंती। दादा तिकडे आतमध्ये या दादा।